नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अपघातांची अखंडित मालिका सुरूच आहे. शनिवारी 18 ऑक्टोबर 2025 रोजी चाकण शिक्रापूर रस्त्यावर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनानं समोरून येत असलेल्या भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ओमनी मोटारीला जोराची धडक दिली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडीत झाली होती. स्थानिकांनी व पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. चाकण शिक्रापूर रोड अपघातांची मालिका सुरूच असून रस्त्यांची कामे कधी होणार असा यक्ष प्रश्न नागरिकांच्या समोर उभा आहे. निमगाव माळुंगी इथून तरकारी भरून मिळायला चाललो होतो कोंडापुरी. गॅसवाल्याने धडक दिली. किती गती रोड टाका म्हणा. शनिवारी दिनांक 18 ऑक्टोबर रोजी आळंदी येथील कचरा डेपोस आग लागल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले, परंतु ज्या कचऱ्यास आग लागली तो कचरा मध्यभागी असल्याने अग्निशमन दल वाहन तेथे पोहोचू शकत नव्हते. ते वाहन सदर ठिकाणी पोहोचावे म्हणून जेसीबी मशीनच्या सहाय्याने मार्ग काढण्यात आला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. मागील 5 महिन्यामध्ये कचरा डेपोस अनेकदा आग लागली आहे. कचरा संकलन केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, कायमस्वरूपी रखवालदार यांची आवश्यकता असून त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. बिबट्या पाहिल्याने गर्भवतीचा बाळासह मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पतीवरच पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. खेड न्यायालयाने या पतीस 3 दिवसांची कोठडी सुनावली आहे. खेड तालुक्याच्या लगत असलेल्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील स्वीटी अक्षय बागल वय 27 हिचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता. मात्र हा मृत्यू बिबट्याला घाबरल्यामुळे नव्हेच तर पतीच्या मारहाणीमुळे झाला. या प्रकरणी पतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मंचर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. खेड न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वीटी वय 27 हिचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू हा बिबट्याच्या धसक्याने नव्हे तर पतीच्या मारहाणीमुळे झाल्याची तक्रार तिच्या आईनेच केली. अक्षय बाळासाहेब बागल असे कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. तर मृत स्वीटी हिची आई बबिता संजय टावरे यांनी फिर्याद दिली आहे. स्वीटी गर्भवती आहे हे माहिती असताना तिला मारहाण केल्यास तिला व तिच्या पोटातील बाळाला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असताना देखील तिला वारंवार विविध कारणावरून मारहाण केली जात होती. अक्षयने केलेल्या मारहाणीत स्वीटीची प्रकृती आणखीनच गंभीर होत गेल्यानं तिला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, तर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना मशागतीची कामे करण्यासाठी शेतातून टाकलेल्या वीज तारा अडथळा निर्माण करीत आहेत. या तारा असल्याने शेतात ट्रॅक्टर मशागती व विविध शेती कामांसाठी येत नाहीत. मागील वर्षभरात अनेकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगून देखील कुणीही याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी खेड तालुक्यातील चिंचोशी येथील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी विनवण्या केल्यानंतर अखेर एक ट्रॅक्टर शेतात आला. मात्र शेतीची कामे करताना मोठी कसरत करावी लागल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी पुणे लाईव्हला याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. मागील 4 ते 5 दिवस झाले रोज अधिकारी नवनवीन कारणे देऊन फसवत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. शिवसैनिक नेहमीच कट्टर आणि कडव्या विचारांचा मानला जातो. शिवसैनिकांचा हाच कट्टरपणा चक्क मृत्यूनंतर देखील अनुभवण्यास मिळाल्याची चर्चा सध्या शिवसैनिकांमध्ये होत आहे. कारण पाईट गावातील नेहमी भगवे उपरणे परिधान करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून प्रसिद्ध असलेले बाबूराव रोंथळ यांचे निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीला मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. मात्र या दशक्रिया विधीच्या वेळी पिंड मांडल्यानंतर काकस्पर्श काही केल्या होत नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर शिवसैनिक सुभाष मांडेकर यांनी बाबूराव रोंथळ यांना श्रद्धांजली वाहताना काकस्पर्श होत नसल्याचा उल्लेख करत त्यांची अपूर्ण काहीतरी इच्छा असेल असे सांगत बाबूराव यांनी आयुष्यभर भगवे उपरणे डोक्यावर बांधले. तीच परंपरा पुढील काळात पाईट गावातीलच सुभाष डांगले जोपासतील आणि भगवी शाल व टोपी आयुष्यभर परिधान करतील अशी घोषणा करत सुभाष डांगले यांच्या खांद्यावर भगवी शाल टाकली आणि आश्चर्य म्हणजे त्याच वेळी काकस्पर्श झाला. शिवसैनिकांसह सर्वच वरिष्ठ पदाधिकारी यांना देखील या घटनेचे मोठे कुतूहल वाटल्याचे सुभाष मांडेकर यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले. खेड तालुक्यात रोहित्र चोरटे सक्रिय झाले आहेत. मागील काही दिवसांत गावागावातील रोहित्र फोडून चोरट्यांनी त्यातील तारा लंपास केल्या आहेत. मागील महिन्यात तब्बल 50 रोहित्रांची चोरी झाली असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत. यामुळेच शेतीचा वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेक ठिकाणी गावांच्या पिण्याचे पाणी बंद झाले असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
आगामी काळात नगरपरिषद निवडणुकीत आता हरिभक्त परायण म्हणजेच हरिभक्त परायण महाराजही मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे आधीच चुरशीच्या बनलेल्या निवडणुकीला आध्यात्मिक आणि धार्मिक रंग चढू लागला आहे। शहरातील वारकरी परंपरेशी घट्ट नातं असलेल्या या हरिभक्त परायण महाराजांनी समाजकारणातून लोकसेवा केली असून गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी शहरातील नागरिकांशी जवळीक निर्माण केली आहे। त्यामुळे जर त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उडी घेतली तर पारंपरिक राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर नव्या समीकरणांची उभारणी होऊ शकते, असे राजकीय जाणकार सांगत आहेत। भारतीय संस्कृतीतील सर्व सणांची महाराणी असणाऱ्या दीपावलीतील धनत्रयोदशीच्या शुभदिनी श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते। विविध चॅनेलवर रियालिटी शोच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणाऱ्या ओम, अभिषेक, कार्तिकी, राजलक्ष्मी, कार्तिक, वैष्णवी, स्वानंद, चैतन्य या आजीमाजी विद्यार्थ्यांनी अभंग, भावगीत आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने खेड टोलनाक्याजवळील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात मेळावा घेतला। शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी इकडचा सूर्य तिकडे होईल, पण शिवसैनिक शिवसेनेच्या मशाल चिन्हावरच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका लढतील, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला। दरम्यान विधानसभा निवडणुकीत साथ देणाऱ्या सर्वांना शिवसेना त्यांच्या गट, गण आणि प्रभागात मदत करणार असल्याचे देखील यावेळी ठरवण्यात आले आहे। यावेळी गटगणातील इच्छुकांनी आपापली मते मांडली। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वतःच्या चिन्हावरच लढणार। परत तेच वाक्य सांगतो, इकडचा सूर्य तिकडे होईल, तिकडचा सूर्य इकडे होईल, पण शिवसैनिक हा फक्त मशालीच्या चिन्हावरच लढणार। काही होऊ द्या आणि कुणी काही सांगू द्या, कुणी काही सांगू द्या, कुणी काही पिकू द्या, याच्यात बदल होणार नाही। राहिला विषय, ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना आपण बरोबर घेऊन जाण्याची आपली 100% भूमिका आहे। त्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना आपण बरोबर घेणार। याचा दीपावली सण व शालेय सुट्ट्या सुरू झाल्यानंतर कामगार वर्ग गावी जाऊ लागला आहे। त्यामुळे गेली 2 दिवस पुणे नाशिक महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे। त्यातच एसटीने प्रवास करणाऱ्यांना वेळेत बस उपलब्ध होत नसल्यामुळे राजगुरुनगर बसस्थानक प्रवाशांनी ओसंडून वाहत आहे। खेड मावळ तालुक्यातील 12 गावांतील नागरिकांनी तळेगाव ते उरुळी कांचन या 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे लाईनला केलेल्या तीव्र विरोधाची दखल घेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रेल्वे बोर्डाचे चेअरमन तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांची भेट घेऊन या रेल्वे प्रकल्पाबाबतची नागरिकांची भूमिका आग्रहाने मांडली। या भेटीत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देण्याचे आश्वासन सतीश कुमार यांनी दिले असल्याचे खासदार कोल्हे यांनी माध्यमांना सांगितले। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि चाकण औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचा वेगाने विस्तार होत आहे। देश विदेशातील आघाडीच्या कंपन्या तसेच ईव्ही निर्मिती आणि संशोधन उद्योग मोठी गुंतवणूक करीत आहेत। त्यामुळे ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी आता ई हब बनत आहेत। प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या ईव्ही उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे। या धोरणांमुळे चाकण एमआयडीसीमध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा इलेक्ट्रिकल्स आणि हुंदाई मोटर्स यांसारख्या नामांकित कंपन्यांनी ईव्ही प्रकल्प सुरू केले आहेत। अनेक नवउद्योजक स्टार्टअपच्या माध्यमातून ई मोबिलिटी क्षेत्रात उतरले आहेत। विशेषतः बॅटरी उत्पादन, चार्जिंग स्टेशन नेटवर्क आणि स्मार्ट सॉफ्टवेअर सोल्युशन्स या पूरक उद्योगांनाही चालना मिळत आहे। महिंद्रा अँड महिंद्राने चालू वर्षात चाकणला अत्याधुनिक ईव्ही उत्पादन व बॅटरी असेंब्ली युनिट सुरू केले। या प्रकल्पात केवळ बॉर्न इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेलची निर्मिती होणार आहे। त्यासाठी कंपनीने सुमारे 4,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। टाटा मोटर्सने ईव्ही उत्पादनावर भर दिलाय। सध्या बाजारात टाटा कंपनीची सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध असून परवडणाऱ्या किमतीमुळे ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। हुंडाई मोटरने आपल्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात ईव्ही उत्पादनासाठी गुंतवणुकीची घोषणा केली आहे। मावळ व तळेगाव, वडगाव, चाकण परिसरात ईव्ही कंपन्या येत आहेत। टाटा मोटर्सच्या चिखली प्रकल्पात ई व्हेइकल निर्मिती होत आहे। चाकण परिसरात महिंद्रा ई व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग, ब्लू एनर्जी मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, एरोईगल या कंपन्या आल्या आहेत। तळेगाव एमआयडीसी भागात हुंदाई मोटर्सच्या ईव्ही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे। हुंदाई कंपनीला सुटे भाग पुरवणाऱ्या भारतीय व कोरियन कंपन्याही मोठ्या प्रमाणात उभारत आहेत।
दौंडकरवाडी तालुका खेड या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड तसेच महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सरपंच सीताराम गुजर, उपसरपंच पूजा दौंडकर व सदस्य यावेळी उपस्थित होते। दीपावली व युवासेनेच्या वर्धापन दिनानिमित्त श्री मदर तेरेसा अनाथाश्रम चिंबळी येथे युवासेना खेड तालुक्याच्या वतीने दिवाळीचा फराळ, फटाके, पणती आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी युवासेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत सोनवणे, कुरुळीचे माजी सरपंच सागर बागडे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कांबळे आणि पदाधिकारी उपस्थित होते। आमच्या युवासेनेच्या वतीने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। चाकण नागरी पतसंस्थेला एकूण ठेवी रुपये 50 ते 100 कोटीपर्यंतच्या विभागांमध्ये पुणे विभागातून राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला। गोकर्णाच्या किनाऱ्यावर दीपस्तंभ पुरस्कार सोहळ्यात चाकण पतसंस्थेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सदर पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याचे माजी अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ कांडगे, उपाध्यक्ष लक्ष्मण बाप्पू वाघ आणि सर्व संचालक उपस्थित होते। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 18 ऑक्टोबर 2025 रोजी पालेभाज्यांना अजिबात उठाव नसल्यानं भाज्यांचे भाव गडगडले आहेत। दीपावली सणामुळे ग्राहकांनी मार्केटकडे पाठ फिरवल्याचे विक्रेत्यांनी सांगितले। चाकण मार्केटला दिवाळीमुळे गिऱ्हाईक नाही अजिबात। 12 वाले 5 रुपये घ्यायला इकायला लागतात माल। आज काय भाज्यांचे भाव आहेत? भाज्या खूप मेथ्या 25 रुपये, मेथ्या 25, कोथिंबीर 10 रुपये, कांदापात 20 रुपये, पालक 15 रुपये, असे भाव आहे। 10 रुपये 5 रुपये इकायला लागतात। लाल भाजी 15 रुपये 5 रुपये इकायला लागते। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 18 ऑक्टोबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही कमी प्रमाणात झालेली आहे, परंतु बाजारामध्ये गिऱ्हाईक अतिशय कमी आहे, त्यामुळे काय पालेभाज्यांचे भाव गडगडलेले आहेत। त्याचप्रमाणे फळभाज्यांचे मात्र भाव थोडे टिकून आहेत, पण गिऱ्हाईक अतिशय कमी प्रमाणात आहे। कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे, फुलावर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। वांग्याचे भाव कमी झालेले आहेत, वांगे आज 40 रुपये किलो झालेले आहेत, टोमॅटो 10 ते 15 रुपये किलो आहे, कारली सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। गवारीचे भाव टिकून आहेत, गवारी 100 ते 120 रुपये किलो आहे, दुधी भोपळा सुद्धा 30 रुपये किलो आहे, डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे, शेवगा सुद्धा भाव टिकून आहे, शेवगा 60 ते 70 रुपये किलो आहे, मिरची काळी मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे ज्वेलरी असेल, ज्वेलरी 50 ते 55 रुपये किलो आहे, दोडक्याचे भाव 40 रुपये किलो आहे, शिमला मिरची सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे, श्रावणी घेवडा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे, वालवर सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे, चवळी सुद्धा 35 ते 40 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे राजमा असेल, राजमा 50 ते 65 रुपये किलो आहे, पावटा 40 ते 50 रुपये किलो आहे, भेंडी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे, गाजर 25 ते 30 रुपये किलो आहे, घोसाळी 30 ते 35 रुपये किलो आहे, बीट 10 ते 15 रुपये किलो आहे, काकडी 20 ते 25 रुपये किलो आहे, तूर सुद्धा 100 ते 120 रुपये किलो आहे, पापडी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। वाटाण्याचे भाव टिकून आहे, वनराणा 160 रुपये किलो आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।